काळकाई सोमलाई हे आपले जागृत देवस्थान आहे आणि या गावच्या देवळामध्ये आज आपल्या या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय। तुमचं सगळ्यांच्या या ठिकाणी मनापासून या मतदारसंघाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान झालेलं आहे। मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी नेते आता तयारीला लागलेले आहेत। दापोलीचे माजी आमदार संजय कदम पुढच्या निवडणुकीची रणनीती आखण्यास त्यांनी सुरुवात केली आहे। संजय कदम यांनी आमदारकीच्या निवडणुकीची आता मंडणगडमधून सुरुवात केली। सध्या ते दापोलीतील अनेक गावांचा दौरा करतायत। अशामध्येच मंडणगडमध्ये त्यांचे दौरे सध्या वाढले आहेत। मंडणगडमधील तेरडी गावानं ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय। संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवत जाहीर प्रवेश झालेला आहे। विधानसभा सहसंपर्क प्रमुख प्रवीण लाड, मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवले आणि महिला आघाडी प्रमुख शर्मिला कदम हे ह्या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते। कोकण कट्टा लाईव्ह, मंडणगड, रत्नागिरी। मंडणगड तालुक्यातील तेरडी गावात आज सत्यनारायणाची महापूजा होती। त्या पवित्र दिनात आपण सर्वांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षात प्रवेश केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो।